नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत शेतकरी विषयी की आज आपण प्रत्येकाच्या शेतामध्ये कापूस पीक हा खूप महत्वाचा आहे आणि आपण टाकलं आहे. पूर्ण महाराष्ट्रभर कापसांचं सध्याला पेरणी जोरामध्ये झाली आहे आणि कापूस थोडाफार प्रत्येकांचं 1 फूट 2 फूट 3 फूट असं 2 फूट 1.5 फूट असं वाढलेलं आहे. तर यासाठी आपल्याला विशेष म्हणून आजचं आपण काय उपाय करायचं, आपल्या शेतामध्ये ज्यावेळेस कापसावर काही रोग पडतात, काही परिणाम पडतात, तर यासाठी आज आपण माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. कारण का मी एक शेतकरी पुत्र आहे, म्हणून मी शेतकरी बांधवांसाठी विशेष करून मी भर देत आहोत, जेणेकरून माझ्या शेतकरी बांधवांना वेळोवेळी मार्गदर्शन व्हावं आणि वेळोवेळी त्यांना परिपूर्ण माहिती मिळावं. तर मित्रांनो, आज आपल्याला बघायचं आहे आता काय करायचं. जर आपल्या शेतामध्ये जर पानावर काही तुडतुडे असतील, काही मावा असतील आणि पिप्स असतील, पांढऱ्या माशी असतील, तर आपल्याला काय करायचं यासाठी आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, बऱ्याच पैकी आपण बघतो यापैकी कीड दिली आणि दुर्भाव्य वाढत असेल तर आपल्याला काय करायचंय. ICAR च्या कापूस सल्लागारानुसार आपल्याला अल्टिमेटेट 20 SP अँड 1.5 ग्रॅम मध्ये 10 लिटर पाण्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तुडतुडे जर बघितलं, तुडतुडे, मावा, थ्रिप्स कमी प्रमाणामध्ये जर असतील तर फक्त निरीक्षक करा. प्रत्येक आठवड्याला औषध फवारायची गरज नाही. कारण कसं होतंय की प्रत्येक वेळेस फवारी हे करत असतात, यासाठी आपल्याला फवारी करायची काही गरज नाही. म्हणून आता झाडावर सर्व. तर चला बघूया आपण नंबर 2. आपण जर तुडतुडे बद्दल जर बघितलं, आता तुडतुडे, मावा, थ्रिप्स कमी प्रमाणात असतील तर आपल्याला काय करायचंय, फक्त निरीक्षण करा. प्रत्येक आठवड्याला औषध फवारण्याची गरज नाही. कारण काय होतंय की औषध दुकानदार सुद्धा एक वेळेस आपल्याकडून आपला फायदा व्हावा म्हणून तुम्ही हे फवारा, तुम्ही ते फवारा असं आठवड्यामध्ये 4 दिवसामध्ये फवारण्यासाठी सांगतात. परंतु आपल्याला सगळ्यात पहिले आपल्याला बघून घ्यायचं आहे. आणि मी तुम्हाला शेवटला हा पण मी तुम्हाला सल्ला देणार आहे की आपल्या कापसावर काय फवारायचं आणि कधी फवारायचं हे आपल्याला आपल्या मोबाईल अँड्रॉइड फोन जर असेल तुमच्याकडे, तर तुम्हाला मी सांगणार आहे की कोणत्या ऍप माध्यमातून आपण आपल्या कापसाचा फोटो काढून आपण त्या ऍपवर टाकलं तर आपल्याला काय फवारावं लागेल हे तो ऍप सर्व आपल्याला सांगतील. तर मित्रांनो, आता पुढे आपण जर बघितलं तर झाडं जर सर्वसाधारण 30 ते 45 दिवसाचे असेल तर सध्याला नियंत्रण आणि संतुलित खत व्यवस्थापन आणि महत्वाचं आहे. कारण का खत टाकणं खूप महत्वाचं आहे, जेणेकरून त्याची वाढ होईल आणि कापूस थोडाफार हिरवगार होईल. आणि त्यानंतर जर आपण बघितलं, ICAR च्या मार्गदर्शनानुसारच आपण शेती करा. कारण का महत्वाचं म्हणजे फोटोमध्ये नवीन व थोडेफार चमकदार दिसत आहे असल्यास तर आपल्याला नाही का फोटो जो अगदी तुमचं कापूस खराब आहे आणि जास्तीत जास्त तुम्हाला तुडतुडे असतील, मावा असतील, पांढऱ्या मासे असतील, तर तुम्हाला नाही का एक फोटो घ्यायचा आहे आणि तो नाही का AI ऍप वर टाकायचा आहे. कारण सर्वसाधारणपणे आपण आता आजच्या जर युगामध्ये आज जर आपण बघितलं तर प्रत्येक अँड्रॉइड मध्ये AI हा ऍप आहेच. आणि तुम्हाला तुमच्या कापसाचं फोटो घ्यायचा आहे आणि फोटो घेऊन तुम्हाला त्या AI मध्ये टाकायचं आहे आणि त्यांना विचारायचंय की माझ्या शेतामध्ये कापूस असा आहे, तर मला या कापसावर सध्याला कोणती फवारी करता येईल. तर AI च्या माध्यमातून तुम्ही फवारू शकता. कुणाचीही सल्ल्याची गरज नाही. कारण AI हा जो ऍप आहे हा तुम्हाला पूर्णपणे योग्य ते जर आवश्यक असतील तर औषधे पण तुम्हाला सांगतील. आणि जर तुमच्या सध्याला जर कापूस चांगला असेल तर नक्कीच तुम्हाला AI सुद्धा फायदेशीर ठरेल आणि तो सांगेल की नाही सध्याला तुम्हाला कोणतीही फवारी किंवा खताची आवश्यकता नाही. तर मित्रहो, याच पद्धतीचे प्रत्येक मी शेतकरी बांधवांसाठी व्हिडिओ घेऊन येणार आहे. यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतर ग्रुपमध्ये नक्कीच शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. जर आवडला असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये तुम्ही लिहून पाठवा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आजच्या व्हिडिओमध्ये इथंच. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.